या घडीची महत्त्वाची बातमी आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये विरोधकांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात विरोधकांची ही बैठक आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे बैठकीकरता या ठिकाणी उपस्थित आहे। ही बैठकीच्या आतली दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मवियाचे सगळे वरिष्ठ नेते, जितेंद्र आव्हाड या ठिकाणी उपस्थित, अनिल परब, नसीम खान, शशिकांत शिंदे, मवियाची ही बैठक, मनसे या बैठकीत सहभागी। 1 नोव्हेंबरला मोर्चा आहे वोट चोरी संदर्भातल्या मुद्द्यावर आणि याच प्रकरणी रणनीती ठरवण्याकरता ही बैठक घेतली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्रित सहभागी, बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा, काय रणनीती ठरते नेमकी बैठकीमध्ये? नक्कीच लागू आपण बघतोय महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये ठाकरे बंधू पाहायला मिळतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते बैठकीमध्ये आहेत। 1 तारखेच्या मोर्चा संदर्भातील रणनीती या बैठकीमध्ये आखली जाते। दरम्यान निवडणूक आयोगाविरोधात खरं तर हा मोर्चा आहे। निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये काही ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत। यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटलं होतं। या दरम्यान अपडेटेड लिस्ट मतदार यादी जी आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी आणि ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी आहे। त्रुटी विरहित मतदार यादी लवकरात लवकर अपलोड करावी अशी सुद्धा मागणी घेतलेली आहे। या मागणीनंतर तर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरतीच राज्यात निवडणूक ज्या आहेत त्या घेण्यात याव्या अशी मागणी महाविकास आघाडी मनसेची आहे। त्यावरती हा मोर्चा सुद्धा असणार आहे। या मोर्चाचं नियोजन कसं असणार आहे या संदर्भातील आढावा आजच्या या बैठकीमध्ये घेतला जातोय। उद्या खरं तर या मोर्चा संदर्भात आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे। मात्र आज या 1 तारखेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती जी काही महत्त्वाच्या घोषणा असतील या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा करण्यात येणार आहेत। दरम्यान मोर्चामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडून, घटक पक्षाकडून स्वतःची एक वेगळी जी संख्या आहे ती दाखवण्यात येणार आहे। दरम्यान कुठेतरी हे विरोधकांचं एक शक्ती प्रदर्शन असल्याचं दाखवण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोर्चाला मोठ्या प्रमाणात यश कसं मिळेल या दृष्टीने खरं तर ही बैठक सुरू आहे। लागली अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।